दवाखान्यासमोर आहे, पहिली गल्ली झालती भाऊ सिलेंडर विस्फोटची दुर्घटना. लोक तुम्ही पाहून तुम्हाला समजत असेल की काय चालू आहे म्हणून. अटी तर भाऊ अग्निशामक पहिलेच होती हजर, कारण की आग लागेल होती लय वेळची. घराचा हाल पाहून तुम्हाला तर समजतच असेल भाऊ की सिलेंडर दुर्घटना किती खतरनाक असते. हे जाऊ द्या भाऊ, अग्निशामक तर त्याचं काम करूच राहिलं, पण ही पुरी आग कशी लागली याचा विषय सांगतो मी तुम्हाला पुरा. दादा आठच्या लोकांना जाणार असेल भाऊ, सकाळी कोणातरी गावाले तर त्यानं नाश्ता वगैरे केला असेल तर ते सिलेंडर ठेवलं भाऊ चालू. चांगली गोष्ट होती की भाऊ याचं सिलेंडर आणि किचनचं सगळं सामान होतं वर. आपल्या शेगावातल्या लोकांचा कातोडा पण तुम्हाला समजतच असेल भाऊ की लोक किती मदत करतात म्हणून. हो अग्निशामक वाले त्याचं काम तर करूच राहिले, पण आपले लोक बी काही कमी नाही. सगळ्यात मोठा विषय हा आहे भाऊ की वरून सगळा धुळला निघू राहिला आणि खालून लोक वर जायचा प्रयत्न करू राहिले भाऊ. आजूबाजूचे लोक तर भाऊ मदत करूच राहिले, पण ते बाहेरून येलेत की नाही ते बी मदत करायचा प्रयत्न करू राहिले भाऊ. जे भाऊ हे शिडून वर चालले ना, तुम्हाला असं वाटत असेल की हे अग्निशामकचे माणसं हे आहेत भाऊ आपले साधारण माणसं, पण मदत करायसाठी सगळ्यात पुढेच राहतात हजर. तेवढ्यातच भाऊ अग्निशामकचा पाईप बी फुटला. याचा फोर्स पण तुम्हाला समजत असेल की आग हे कशी विझवतात म्हणून. हो जास्तीत जास्त 2 ते 3 सेकंदा पाईप फक्त हवेत उडला, पण एका माणसाला त्यानं पुरं वलं करून टाकलं. तुम्हीच पाहा त्या माणसाचे हाल. भाऊ हा माणूस वला झाला तर झाला, पण जे आपल्या लोकांनी आज खरी मेहनत त्याची दाखवली ना भाऊ, ते पाहून तर आपलं मनच भरून आलं. म्हणतात ना भाऊ आपलं शेगाव म्हणायला घंटा लागते, तर त्याचं ताजं उदाहरण पाहून घ्या भाऊ तुम्ही. आणि हातात सिलेंडरचा बी हाल पाहून घ्या भाऊ तुम्ही काय झालं तर. मला भाऊ असं वाटलं होतं की अंदर 2 सिलेंडर आहेत, पण अंदर फ्रीज ग्रीज सगळं नवीन सामान होतं बी, त्यानं बी आग पकडली होती भाऊ. भाऊ याच्या घरी झालं तर ताजं लगन, तर सगळं अन्नाचं सामान वरच होतं ठेवे. तुम्हीच पाहू शकता भाऊ अंदर कोणतीच वस्तू सही सलामत नाहीये म्हणून. हो हा व्हिडिओ काढायचा फक्त एकच उद्देश आहे की अशी घटना कोणासोबत